Hello and welcome to the next lecture of corporate law. Today we'll discuss about memorandum of association. So, what is memorandum of association? The memorandum of association is the constitution of the company. कंपनीची नियमावली म्हणजे memorandum of association. Everything that the company does must be conformly with this document. मग कंपनी जे काही कामकाज करणार आहे, कंपनीमध्ये जे काही घडणार आहे ते मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या मदतीनेच होणार आहे. त्यामुळं मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे कंपनीच्या आतील लोकांसाठीचा जो कायदा आहे तो लिहिलेला असतो. एक्सिड्स what this document provides for what amount of ultra virus act. Every shareholder is advised to read this important document while investing in the company. म्हणून कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक शेअरहोल्डर किंवा प्रत्येक इन्व्हेस्टरने मेमोरंडम ऑफ असोसिएशन वाचूनच इन्व्हेस्ट करावा हे गरजेचं आहे. मग मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये कोणकोणते घटक असतात? कंटेंट्स ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन. तर त्यामध्ये पहिला कंटेंट आहे नेम क्लॉज. बघा, प्रत्येक कंपनीला कंपनी सुरू होण्याच्या अगोदर त्या कंपनीचं नाव ठरवावं लागतं आणि त्या नावाचा अप्रूव्हल रजिस्ट्रारकडून घ्यावा लागतो. ते नाव असं असलं पाहिजे की ते नाव दुसऱ्या कोणत्याही कंपनीसोबत मॅच नसणारा पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही रजिस्ट्रारकडे जेव्हा तुमच्या कंपनीचं नाव रजिस्टर करायला जाता, रजिस्ट्रार आधी चेक करतो की हा नाव अगोदर कोणत्या कंपनीने रजिस्टर तर केलेला नसावा. नाहीतर मार्केटमध्ये एकाच नावाच्या 2-2, 3-3 कंपन्या होतील आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्या नावाचा गैरवापर होऊ शकतो आणि इन्व्हेस्टर एखादी कंपनी समजून कोणत्या तरी दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. कदाचित फ्रॉडसुद्धा होऊ शकतो, उद्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वात अगोदर नेम क्लॉज येतो मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये. आणि हा जो नाव आहे कंपनीचा, ह्याचं अप्रूव्हल प्रत्येक कंपनीला घ्यावं लागतं. भारतामध्ये ट्रेडमार्क ॲक्ट 1999मध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक कंपनीनं एक युनिक नाव आपल्या कंपनीसाठी शोधणं गरजेचं आहे. जर एखादी कंपनी प्रायव्हेट कंपनी असेल तर त्या कंपनीने त्याच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेडसुद्धा लावणं गरजेचं आहे. एखादी पब्लिक कंपनी असेल तर तिने पब्लिक कंपनी असं नाव शेवटी लावावं. आणि त्यामुळं नाव हा खूप महत्त्वाचा आहे. पण एखादी कंपनी लोकल लेवलला काम करते आणि ती तिच्या नावाच्या पुढे इंटरनॅशनल किंवा नॅशनल असा शब्द लावते आहे, इंटरकॉन्टिनेंटल असा जर शब्द लावते आहे, तर ही चुकीची माहिती ती इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवते. त्यामुळे जी कंपनी जशा प्रकारचं ऑपरेशन करते त्या प्रकारचं नाव त्या कंपनीचं असलं पाहिजे. त्या नावाच्या समोर त्यांनी प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक असेल तर पब्लिक लिमिटेड, इंटरनॅशनल असेल तर इंटरनॅशनल असा शब्द आला पाहिजे. नसेल तर इंटरनॅशनल हा शब्द लावता येणार नाही. ती जर लोकली काम करत असेल तर तिला इंटरनॅशनल हा शब्द लावता येणार नाही. त्यामुळे नावाचा अप्रूव्हल प्रत्येक कंपनीनं घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे रजिस्टर ऑफिस क्लॉज. प्रत्येक कंपनीने तिचा एक रजिस्टर ऑफिस मेन्शन करणं मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये गरजेचं आहे. उद्या समजा गव्हर्नमेंटला बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचे असतील, त्यांना डाऊट असेल एखाद्या कंपनीवर, मग कंपनी आहेत त्याच्या अनेक ब्रांचेस आहेत, ते ॲक्च्युअल डॉक्युमेंट्स आहेत तरी कुठं हे कसं माहीत पडणार? समजा एखाद्या कंपनीला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तिचा मूळ जो ऑफिस आहे, जो त्याचा रजिस्टर्ड ऑफिस आहे, तो कुठं आहे माहीतच नाही आहे. मग मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुम्ही रजिस्टर्ड ऑफिस क्लॉजच्या अंडर तुमचा एक रजिस्टर्ड ऑफिस मेन्शन करणं गरजेचं आहे. उद्या जर एखाद्या कंपनीला वाटलं की मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनवताना जो रजिस्टर ऑफिस दिला होता आपल्याला तो रजिस्टर ऑफिस दुसरीकडे शिफ्ट करायचा आहे, तर ते तसं करू शकतात. पण जर तो एका गावामध्येच असेल, म्हणजे जो रजिस्टर ऑफिस आहे तो एका गावामध्येच असेल, म्हणजे एका गावातून फक्त एरिया बदलतोय, तर त्या कंपनीला काय करावं लागेल? तर त्या कंपनीला तिचे जो इस्टिमेशन आहे तो इस्टिमेशन फक्त रजिस्ट्रारला द्यावा लागेल. बघा,
जर एका गावामध्येच फक्त शिफ्ट होत असेल, समजा लातूरच्या लातूरमध्ये शिफ्ट होत असेल, औरंगाबादच्या औरंगाबादमध्ये शिफ्ट होत असेल, तर तिला काय करावं लागेल, फक्त रजिस्टरला इंटिमेट करावं लागेल. पण जर स्टेटच बदलत असेल, बरोबर आहे, जर स्टेट एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असेल तर तिला स्पेशल रिझॉल्युशन पास करावं लागेल आणि त्याची परमिशन कंपनी लॉ बोर्डकडून घ्यावी लागेल. तर हे रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज आहे. प्रत्येक कंपनीनं तिच्या रजिस्टर ऑफिसमध्येच सगळे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. तिथं असले पाहिजेत, कधीही बुक्स ऑफ अकाउंट रजिस्टर्ड ऑफिसमध्येच असले पाहिजेत. कारण की रजिस्टर ऑफिस बनवण्यामागचा उद्देशच आहे की एका ऑफिसमध्ये सगळे डॉक्युमेंट्स कंपनीला जे कोणी चेकिंग करणारे लोक आहेत त्यांना किंवा शेअर होल्डर्सला जर ॲक्सेस करायचं असेल तर त्यांना भेटावेत. आणि जर तसं केलं नाही कंपनीने, रजिस्टर ऑफिसमध्ये सगळे डॉक्युमेंट्स ठेवले नाहीत, तर कंपनीला पेनल्टी लागू शकते व कंपनीवर कारवाई होऊ शकते. म्हणून रजिस्टर ऑफिस क्लॉज हा महत्त्वाचा आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे लायबिलिटी क्लॉज. बघा, प्रत्येक शेअर होल्डरची लायबिलिटी ही ठरवलेली असते. दोन प्रकारच्या लायबिलिटी असतात, एकतर लिमिटेड लायबिलिटी आणि अनलिमिटेड. लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, जे एका शेअर होल्डरने कंपनीमध्ये जेवढा पैसा लावलेला आहे शेअर्सच्या माध्यमातून तेवढीच त्याची लायबिलिटी आहे. उद्या जर कंपनीचं नुकसान झालं तर त्याने कंपनीमध्ये जेवढा पैसा लावला आहे तेवढाच पैसा फक्त त्याचा बुडू शकतो. पण अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय होतं, एखाद्या शेअर होल्डरने समजा 2 लाख रुपये लावले त्या कंपनीमध्ये आणि कंपनीचं 1 करोडचं नुकसान झालं आहे, तर त्या शेअर होल्डरला त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून सुद्धा पैसा द्यावा लागू शकतो. ते 2 लाख रुपये तर बुडालेच, अजूनही जेवढे पैसे द्यायचे राहिलेत तेवढे तिला पर्सनल प्रॉपर्टीमधून द्यावे लागतील. अनलिमिटेड लायबिलिटी. तर लायबिलिटी क्लॉज काय, तुमच्या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टर आहेत त्यांची लायबिलिटी किती असणार आहे, उद्या जर कंपनीला नुकसान झालं तर त्यांच्याकडून किती पैसा वसूल केला जाऊ शकतो हे लायबिलिटी क्लॉजमध्ये लिहिलेलं असतं. म्हणून तिसरा घटक हा लायबिलिटी क्लॉजचा आहे. पुढचा जो घटक आहे तो आहे कॅपिटल क्लॉज. तर कॅपिटल क्लॉज म्हणजे काय, दिस क्लॉज स्पेसिफाईज द ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ अ बिझनेस. अ प्रायव्हेट कंपनी नीड्स मिनिमम कॅपिटल ऑफ 1 लाख अँड पब्लिक लिमिटेड नीड्स मिनिमम 5 लाख रुपीज कॅपिटल. बरोबर आहे. तर प्रत्येक कंपनीचं एक मिनिमम कॅपिटल ठरवलेलं आहे. जसं प्रायव्हेट कंपनीला किमान 1 लाख रुपये मिनिमम कॅपिटल ठेवावा लागतो कंपनीमध्ये आणि पब्लिक कंपनीला 5 लाख रुपये मिनिमम पेड अप कॅपिटल असावा लागतो. मेंबर्सची संख्या डिसाईड आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये किमान 2 आणि पब्लिकमध्ये किमान 7. आता समजा कॅपिटल हा जास्त घ्यायचा असेल प्रायव्हेट कंपनीला मार्केटमधून तर ते घेऊ शकतात. मॅक्झिमम लिमिट नाही ठरवलेली आहे, मॅक्झिमम किती पैसा ते मार्केटमधून घेऊ शकतात हे नाही ठरवलेलं आहे. पण किमान प्रायव्हेट कंपनीने 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल ठेवला पाहिजे आणि पब्लिक कंपनीने 5 लाख रुपये. तर हे जे नियम आहे हे कॅपिटल क्लॉजमध्ये लिहिलं जातं. पाचवा आहे ऑब्जेक्टिव्ह. कंपनीचा उद्देश काय आहे. मूळतः 2 उद्देश असतात प्रत्येक कंपनीचे, एकतर सर्व्हिस देणं किंवा प्रॉफिट कमवणं. तर कंपनीने ऑब्जेक्टिव्ह क्लॉजमध्ये त्या कंपनीचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जो उद्देश आहे, जो एम आहे, ती कंपनी का सुरू करण्यात आली हे त्या ऑब्जेक्टिव्ह क्लॉजमध्ये लिहिणं गरजेचं आहे. समजा एखाद्या कंपनीला वाटलं की आज आपण प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, आपल्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये आपण प्रॉफिट मेकिंग कंपनी म्हणून दाखवलेलं आहे आणि उद्या आपल्याला सर्व्हिस ओरिएंटेड व्हायचं आहे, तर ते होऊ शकतात. फक्त त्यांना स्पेशल रिझॉल्युशन पास करून घ्यावं लागतं आणि त्यांना मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करावे लागतात. चेंजेस केल्याशिवाय कोणतीही कंपनी त्यांचे मूळ ऑब्जेक्टिव्ह बदलू शकत नाही. म्हणून कंपनी सुरू करताना मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुम्ही कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह ठरवणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये चेंजेस करता कामा नयेत. जर तसं केलं की मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये दाखवलेले ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत आणि कंपनी ॲक्च्युअल काम करताना वेगळे ऑब्जेक्टिव्ह फॉलो करते, तर कंपनीवर पेनल्टी लागू शकते, कंपनीवर कारवाईसुद्धा होऊ शकते. आणि त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह क्लॉजमध्ये कंपनीचे ॲक्च्युअल जे उद्देश आहे ते लिहिले जातात. ऑब्जेक्टिव्ह क्लॉजचा वापर इन्व्हेस्टर
हे बघण्यासाठी करू शकतात की त्यांनी ह्या कंपनीमध्ये पैसा गुंतवताना त्यांचा पैसा कोणत्या कामासाठी उपयोगात येणार आहे. मग ह्याच्यावरून त्यांना अंदाजसुद्धा लागू शकतं ऑब्जेक्टिव्हवरून की त्यांना किती रिटर्न, किती मोबदला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधून भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्लॉजचा वापर इन्व्हेस्टर्स मुख्यतः त्यांचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी करतात. सिच्युएशन क्लॉज, समजा कंपनीला तिचं रजिस्टर ऑफिस बदलायचं आहे, चेंज करायचं आहे, तर चेंज करू शकते का? तर करू शकते. जर एखादी कंपनी एकाच शहरातून फक्त तिचा एरिया बदलत असेल, एक शहरातील एकच एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जात असेल, तर तिला फक्त रजिस्ट्रारला इंटिमेट करावं लागतं. म्हणजे रजिस्ट्रारला माहिती द्यावी लागते की सर, आम्ही ह्याच शहरात आहेत, फक्त आम्ही एरिया बदलतोय, हे तुम्हाला रजिस्ट्रारला कळवावं लागेल, तेही रिटर्नमध्ये. जर रजिस्टर ऑफिस तुम्ही स्टेटच्या बाहेर जात असताल, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तुमचं रजिस्टर ऑफिस बदलत असेल, तर तुम्हाला लॉ बोर्डकडून परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये स्पेशल रिझॉल्युशन पास करून चेंजेस करावे लागतात आणि नंतर तुम्हाला तुमचा जो प्लेस ऑफ रजिस्टर ऑफिस आहे तो बदलता येईल. ह्याच्यामध्ये शेवटचा जो क्लॉज आहे तो आहे सबस्क्रिप्शन क्लॉज. इट कंटेन्स द नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्स्ट सबस्क्रायबर. द सबस्क्रायबर टू द मेमोरंडम मस्ट टेक ॲटलिस्ट 1 शेअर. तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनवताना काही सबस्क्रायबर म्हणजे काही मूळ लोक ह्यांनी किमान 1 शेअर तरी घेणं गरजेचं आहे. आणि द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इज 2 इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी अँड मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर इज 200 in private company, and minimum number of members in public company is 7 and maximum is unlimited. हे आपण आधी डिस्कस केलेलं आहे की प्रायव्हेट कंपनीमध्ये किमान 2 लोक आणि मॅक्झिमम 200 लोक असायला हवेत. पब्लिक कंपनीमध्ये किमान 7 आणि मॅक्झिमम अनलिमिटेड मेंबर असू शकतात. आणि प्रत्येक मेंबर जो मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये सिग्नेचर करतोय त्याच्याकडे किमान 1 तरी शेअर असलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी ते शेअर सबस्क्राईब केले पाहिजेत, खरेदी केले पाहिजेत ज्याला आपण म्हणतो. म्हणून सबस्क्रिप्शन क्लॉजमध्ये लिहिलेलं असतं की कोणकोणते मेंबर्स आहेत ज्यांनी या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये साईन केलेली आहेत आणि त्यांच्याकडं किती शेअर्स या कंपनीचे आहेत हे तुम्हाला सबस्क्रिप्शन क्लॉजमध्ये दिसेल. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा इन्व्हेस्टमेंट करणार आहात एखाद्या कंपनीमध्ये, तर इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर त्या कंपनीचा मेमोरंडम ऑफ असोसिएशन तुम्ही वाचून घेतलात, त्याला MOA सुद्धा म्हणतात शॉर्टकटमध्ये, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, तर तुम्हाला त्या कंपनीची बरीचशी बेसिक माहिती भेटू शकते आणि तुम्ही त्या कंपनीबद्दलचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन व्यवस्थितरित्या घेऊ शकतात. ज्यामध्ये तुम्हाला कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह, कंपनीचं नाव, कंपनीचं रजिस्टर ऑफिस कुठं आहे, कंपनीमध्ये किती कॅपिटल आहे, त्याचे काय नियम आहेत कॅपिटलच्या बाबतीत, कंपनीचं रजिस्टर ऑफिस बदलू शकतं का, बदललं तर कुठं बदलले, ह्याची बेसिक माहिती तुम्हाला भेटू शकते. त्यामुळं मेमोरंडम ऑफ असोसिएशन हा इन्व्हेस्टरला खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. इन्व्हेस्टर मेमोरंडम ऑफ असोसिएशन बघूनच त्याचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतो. तर आज आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन काय असतं आणि त्याचे जे कंटेंट्स आहेत त्याबद्दल डिस्कशन केलं. तर आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.